रायगडकर संकटात होते तेव्हा तुम्ही कुठे होतात असा सवाल पत्रकारांनी उमेदवार आनंद गीतेंना विचारला होता। त्यांनी हा मुद्दा हसण्यावारे नेला। या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही असं आनंद गीते म्हणालेत। आनंद गीतेंच्या हसण्याचा समाचार महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंनी शेलक्या शब्दात घेतलाय। जनतेवर जेव्हा संकट येतं आणि त्याबाबत पत्रकारांच्या प्रश्नावर तुम्ही हसताय, ही जनतेची क्रूर चेष्टा आहे। आता जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुनील तटकरेंनी। हसण्यापलीकडे मला या सगळ्याच गोष्टींची दखल घेण्याची आवश्यकता असं वाटत नाही। त्यांच्या या टीकेबद्दल मनापासून मी हसतोय आणि मला त्याचा आनंद होतोय। कोणी काय उपमा द्यायची ही ज्याच्या त्याच्यावर आहे। शेवटी ज्याची जी वैचारिक क्षमता असते, कुवत असते, तसे त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडत असतात। ज्यांची जी वैचारिक योग्यता आहे त्याप्रमाणे ते टीका करणार। ज्याला तुम्ही 8 वेळा ताकद आणि शक्ती दिली त्यांनी काल हा प्रश्न विचारायच्या नंतर फक्त ते हसले। लोकांच्या वरती ज्याला प्रमोशन संकट येतं त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय काम केलं असं जर काय पत्रकारांनी प्रश्न विचारायच्या नंतर तुम्ही ते हसता, याचा अर्थ तुम्ही जनतेची खूप चेष्टा करता। आता जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।